सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसींनी नाराजी व्यक्त केली आहे। आरक्षण मर्यादा अंमलबजावणीमुळे ओबीसींवर अन्याय होतोय। ओबीसी नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे, तर आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या, सर्वोच्च न्यायालयात ओबीसींकडून युक्तिवाद करण्यात आला। महाराष्ट्रात पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की 50% मर्यादा जर तुम्ही ओलांडली तर आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, असं म्हणणं अगदी चुकीचं आहे। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे निर्णय दिले 2022 पूर्वीची स्थिती कायम ठेवा एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं की तुम्हाला 50% मर्यादा ओलांडता येणार नाही। 2022 ची स्थिती जर आपण बघितली तर 50%च्या वर ते गेलंच होतं। मुख्यमंत्री हे नेहमीच ओबीसीच्या बाजूने उभे राहतात असं म्हणतात। त्यांनी आता अशी विनंती करावी सर्वोच्च न्यायालयाला की 7 न्यायाधीशाचा घटनापीठ स्थापन करा आणि 50% मर्यादा तुम्ही वाढवून घ्या। खरं म्हणजे जर खरोखरच भारतीय जनता पार्टी म्हणते की डीएनए आमचा ओबीसी आहे तर ही नामी संधी आहे। त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन हे प्रकरण तडीस लावायला पाहिजे आणि ओबीसीला न्याय मिळेल, त्यांचं 27% आरक्षण कमी होणार नाही। सर्वोच्च न्यायालयात ओबीसींकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या अशी मागणी करण्यात आली आहे। तर याच विषयावर आज ॲडव्होकेट मंगेश ससाणे या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे आणि आपली बाजू मांडणार आहे। ते सध्या थेट फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मंगेश ससाणेजी, आपण काय बाजू मांडणार आहात? नाही, या संदर्भामध्ये 6 मेला एक सुनावणी झाली होती। या ट्रिपल टेस्टची पूर्तता करताना भाटिया कमिशन नेमलं गेलं, पण या भाटिया कमिशनने ट्रिपल टेस्टची पूर्तता करताना ओबीसींची आकडेवारी खूप कमी दाखवली। महाराष्ट्रामध्ये फक्त 38% ओबीसी आहेत आणि त्यामुळे 19% फक्त आम्हाला आरक्षण दिसतंय। आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थातल्या 33,800 जागा कमी केल्यात। याला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं। 6 मेला ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस कोर्ट असं म्हणालं की खूप दिवस या निवडणुका प्रलंबित आहेत, त्या जास्त दिवस थांबवता येऊ शकत नाही। त्यावेळेस आमची भूमिका अशी होती की आमचा निवडणुकांना विरोध नाहीये, पण भाटिया कमिशनची जी आकडेवारी आहे त्याला आमचा आक्षेप आहे। तर कोर्ट म्हणालं डिटेल सुनावणीमध्ये ज्यावेळेस त्याच्यावर सविस्तर सुनावणी होईल त्यावेळेस आपण ते पाहू, पण आता तातडीने निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत। आणि मग आमची प्रेयर त्यांनी मान्य केली आणि मग भाटिया कमिशनच्या आधीची जी आकडेवारी होती, भाटिया कमिशनचा आधीचा जो कायदा होता त्याच्यानुसार म्हणजे 27% आरक्षण सगळीकडे द्यायचं आदेश कोर्टाने दिले होते। आता मे आणि त्यानंतर आता नोव्हेंबर, मग जवळजवळ 6 महिन्यानंतर आता हे सगळे याचिकाकर्ते जागे झालेत। ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला 27% आरक्षणाची सोडत झाली। आता त्यांचं म्हणणं असं आहे की हे 27% आरक्षण कसं दिलं आणि मग 3 जजच्या खंडपीठाचा जो निर्णय होता आणि भाटिया कमिशननी रिपोर्ट सादर केलेला आहे, मग त्यानुसार मग त्या भाटिया कमिशनच्या आकडेवारीनुसार दिलं गेलं पाहिजे होतं। किंवा त्यांचं असंही म्हणणं आहे की भाटिया कमिशनच्या आधी 0% आरक्षण दिलं होतं कारण कोर्टाने स्ट्राईक डाऊन केलं, असं पण त्यांचं म्हणणं येतंय। त्यामुळं आम्ही इथं आमची बाजू अशीच मांडणार आहोत, भाटिया कमिशन जर लागू करणार असताल तर ते आम्हाला मान्य नाहीये। दुसरा विषय असा येतो की त्यांचं काही जणांचं म्हणणं आहे की 27% आरक्षण परत अबाधित केल्यामुळे काही ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली तर त्या पर्टिक्युलर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेऊ। तिथं जर 50%ची ट्रिपल टेस्ट मधली एक जी अट आहे ती जर क्रॉस होत असेल तर त्याबाबत आम्ही विचार करू। आम्ही म्हणू की तिथं आमची हरकत नाहीये 50%च्या मर्यादेत ठेवण्यासाठी, पण बाकी ठिकाणी जर कमी होणार असतील तर तिथं आम्ही आमची बाजू मांडू। जी मंगेश ससाणेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।